हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे वाटाण्याचा सीझन सुरू आहे. सगळीकडे वाटाण्याच्या शेंगा आपल्याला पाहायला मिळतात. चला तर म्हटलं फ्लावर आणि वाटाण्याची भाजी तुमच्यासोबत शेअर करूया. चला तर मग वाटाणा आणि फ्लावरची भाजी कशी बनवायची ते पाहूया. गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. पॅन गरम झाल्यानंतर साधारणतः 2 चमचे त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर 5 ते 7 कढीपत्त्याची पानं मी त्यामध्ये घातलेली आहेत. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा मोठ्याच कुटून घेतलेल्या त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. लसूण हलकासा ब्राऊन झाल्यानंतर एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. मला जर हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा टोमॅटोही बारीक चिरून घालू शकता, परंतु मी घातलेला नाही. 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. टिफिनसाठी मला सुकी भाजी बनवायची होती. मला त्यामध्ये काहीही जास्तीचे मसाले घालायचे नव्हते म्हणून मी घातलेले नाहीत. फ्लावर स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. वाटाण्याच्या शेंगा ज्या सोलून स्वच्छ धुवून वाटाणे घेतलेले आहेत ते आपल्याला थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मी ते पाणी घातलेलं नाही. थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे. हिरवे वाटाणे आहेत त्यामुळे त्याला शिजण्यासाठी पाण्याची गरज लागत नाही आणि फ्लावर हा वाफेवरती शिजतो, त्यामुळे न पाणी घालता ही भाजी आपल्याला सुक्की बनवायची आहे. 2 मिनिटांनंतर झाकण काढून मी भाजी थोडीशी परतून घेते. आणखी झाकण ठेवून मंद गॅसवरती मी साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी ही भाजी शिजू देणार आहे. वाटाणे आणि फ्लावरची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पाणी न घालता ही भाजी सुकी छानपैकी शिजते आणि चवीला अप्रतिम लागते. भाजी छान अशी शिजलेली आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. साधारणतः 2 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी त्यामध्ये घातलेलं आहे. वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 1 मिनिटासाठी भाजी शिजू द्यायची आहे. भाजी आपली तयार आहे. टिफिनसाठी किंवा मुलांचा डब्बा असो अशा पद्धतीने सुकी भाजी नक्की बनवून बघा. कमी मसाले वापरून बनवलेली भाजी चवीला अप्रतिम लागते. आपण ही भाजी बनवताना पाणी अजिबात घातलेले नाही. अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.